तर या सर्व विषयांचा ऊहापोह आज आपण करणार आहोत. पहिला विषय की हा अध्यात्माच्या बाहेरचा विषय नाहीये, कारण मनुष्य जगत असताना सुखी आनंदी जीवन जगत असताना पैशाची आवश्यकता असते आणि पैसा कमवण्याचे खूप मार्ग आहेत. आता मोठं होण्याची इच्छा अनेक लोकांना असते, परंतु ते अयोग्य मार्गाचा वापर करत असतात. मामाची इस्टेट हडप करून, भावाची इस्टेट हडप करून किंवा एखाद्याचा अधिकार हडप करून ते श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करत असतात. तर या चुकीच्या गोष्टी आहेत. मी योग्य मार्गानं श्रीमंत बनू शकतो का, किंवा मी आजपर्यंत श्रीमंत का बनू शकलो नाही, हे जे प्रश्न तुमच्या समोर पडत असतात, याला उत्तर घेऊन आलेलो आहे. याचं उत्तर अध्यात्माशीही निगडीत आहे, मनोविज्ञानाशी निगडीत आहे. खरं पाहिलं तर आपण पाहिलं असेल की काही लोक असतात, ते 24 तास कष्ट करत असतात. पैसे कमवण्यापूर्वी आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं गेलंय, कष्ट करा, कष्ट करा, मग पैसे मिळतील किंवा भाग्य बदलेल. परंतु तुम्ही असेही लोक पाहिलेत जे 24 तास कष्ट केलेले लोक आहेत, घाम आणि रक्त सांडेपर्यंत कष्ट केलेले लोक आहेत, तरी देखील जेमतेम कसं तरी ते जगलेले आहेत, ते श्रीमंत झालेले नाहीत. आणि असेही लोक तुम्ही पाहिलेले आहेत की कष्ट कमी केलेलं आहे, परंतु का कोणास ठाऊक त्यांच्याकडे पैसे येतच राहतात. ते खर्चही भरपूर करतात. आपण म्हणतो ना की पैशाची बचत केली पाहिजे, ठीकच आहे ना, परंतु अनेक वेळेला असं पाहण्यात आलेलं आहे की जी व्यक्ती खर्च करत आहे तो खर्च करतोय, पुन्हा त्याच्याकडे नवीन पैसा येतोय, आणि जो बचत करून ठेवतोय त्याच्याकडे नवीन पैसा कमी येतोय. अशीही उलटी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मग अशी या लोकांच्याकडे काय जादू आहे आणि आपल्याकडे काय कमी आहे, किंवा मग असे काही मंत्र आहेत का की जे मंत्र म्हणले की आपण श्रीमंत होऊन जाऊ? याचा सुद्धा आपण ऊहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहे. बंधू भगिनींनो, आज मी जे व्हिडिओ सांगतोय याच्यावरती रिसर्च झालेले आहेत, अशा घटना घडलेल्या आहेत. तुमच्या जीवनात देखील 100% या घटना घडू शकतील, परंतु यावरती तुमचा विश्वास हवा आहे. पैसे कमवणं, सुखी समृद्ध होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि त्यामध्ये गैर असं काही नाही, अजिबात गैर नाही. का नाही? तुम्ही पैसे चांगल्या मार्गाने कमवू शकता, मोठं होऊ शकता, सुखी आनंदी जीवन जगू शकता, यावरती तुमचा अधिकार आहे. त्यामध्ये पाप काय केलं तुम्ही? परंतु असं होताना दिसत नाही. दारिद्र्य 5वीलाच पुजलेलं असतं. याची कारण काय? असे काय ब्लॉकेजेस आहेत ज्यामुळं पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही? अशी तुमच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. ही ब्लॉकेजेस काय आहेत ते मी सांगणार आहे. पहिला विषय की आपल्याला असं वाटतं की आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे पैसा यावा, परंतु त्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये अनेक मार्ग चालू असतात. मी मागाशी सांगितलं ना, इतरांचा हक्क मारून, इतरांचा हक्क ओढून घेऊन संपत्ती कमवणे, चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवणे, असे मार्ग आपल्या डोक्यामध्ये असतात. अनेक वेळेला सृष्टी हे करू देत नाही, म्हणजे हा एक ब्लॉकेज आला. अनेक वेळेला असं होतं की आपली भारतीय संस्कृती ही आध्यात्मिक संस्कृती आहे, आणि अध्यात्मामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे सर्व इथं सोडून द्यायचं आहे. कितीही कमवलं तरी रिकामं हातानंच जायचंय. हो, हे मी देखील सांगतो, हे माझ्या देखील तोंडचं वाक्य आहे की ठीक आहे, सर्व इथं सोडून जायचंय. परंतु याच्या पुढे देखील मी एक वाक्य सांगत असतो की सर्व इथं सोडून द्यायचंय, परंतु कर्म तर करावं लागेल. पैसा भरपूर कमवा, काही अडचण नाही, परंतु तो पैसा तुमच्यापासून हिरावून नेला कोणी तरी देखील तुम्हाला दुःख नाही झालं पाहिजे, मनाला नाही चिटकला पाहिजे. उपभोग घ्या, पण हे माझं आहे असं म्हणू नका.
तर अध्यात्मामध्ये एक ब्लॉकेजेस निर्माण झालेलं असतं की सर्व इथंच ठेवून जायचंय. मग आपलं चुकतं काय, आपण पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न पण करतोय आणि मनातून हेही म्हणतोय की सर्व इथंच ठेवून जायचं आहे, सर्व नश्वर आहे. तर हे एक ब्लॉकेज निर्माण झालं, पैसा मिळवण्याच्या मार्गातील हे ब्लॉकेज आहे, येणार नाही. दुसरं एक ब्लॉकेज असं आहे की पैशाविषयी तुमची धारणा काय आहे. अनेक लोकांची धारणा अशी असते की पैसा हा वाईट आहे. मनुष्यामध्ये भांडण तंटा निर्माण करतो, पैसा स्वार्थ निर्माण करतो, पैसा वाईट आहे, पैसा पापी आहे, असा एक विचार आपल्या मनामध्ये असतो. आणि असा विचार असून देखील आपण पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे हे एक ब्लॉकेज झालं, पैसा. दुसरा विषय की ज्यांनी भरपूर पैसा कमवलेला आहे, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये एक ब्लॉकेज निर्माण झालेलं आहे. श्रीमंत लोक फार वाईट असतात, स्वार्थी असतात, नीच असतात, त्यांना माणुसकी नसते. आणि कळत नकळत तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, परंतु श्रीमंत झाल्यानंतर तुमची जी अवस्था होईल त्या अवस्थेचा तुम्ही तिरस्कार करताय, म्हणजे श्रीमंत लोकांचा तिरस्कार करताय. हे एक ब्लॉकेज निर्माण झालं. दुसरं ब्लॉकेज असं आहे की आपले जे तुटके फुटके विचार आहेत लहानपणापासून, की आम्ही कधी श्रीमंत होऊ शकत नाही, भरपूर पैसा आम्ही कधी कमवू शकत नाही, आमचं आयुष्य असंच जाणार, पिढ्यानपिढ्या असंच गेलेलं आहे. किंवा अनेक लोकांचा एक वारंवार एक शब्द असतो, पैसा टिकत नाही, पैसा टिकत नाही, पैसा टिकत नाही. हे देखील ब्लॉकेज झालेलं आहे. मनातून तिरस्कार पण झालेला आहे पैशाचा, पैसा मला मिळणारा नाहीये हे देखील झालेलं आहे. श्रीमंतांचा सुद्धा आपण तिरस्कार करतोय, शेवटी हे सगळं सोडून जायचं पण म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूनं पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करतोय. म्हणजे काय झालं, हे तुमच्यात छोटे छोटे ब्लॉकेजेस निर्माण झाले. मुळात तुमचं अंतर्मन हे एक मॅग्नेट आहे. मगाशीच मी म्हणलो होतो की पैसा आकर्षित करता येतो का, आत्ताही म्हणतोय पैसाच नाही, तुमच्याकडं आकर्षित होणारी प्रत्येक परिस्थिती ही तुम्हीच आकर्षित केलेली आहे तुमच्या विचारातून. अंतर्मनाचा सबकॉन्शियस माइंडचा नियम असा आहे की जो बाह्यमनातून तीव्रतेने विचार अंतर्मनामध्ये गेलेला असतो, शेवटी अंतर्मनाला तो पूर्ण करावा लागतो. आता मी जे आता पैशाविषयी जे बोललो, नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये आहेत, हे बाहेरल्या मनामध्ये तुम्ही घोळताय. त्यात आणखीन एक विचार घोळताय की श्रीमंत पण व्हायचंय, तर होणार नाही ना. कारण एका वेळेला तुम्ही काय म्हणताय, यश आलं पाहिजे, दुसऱ्यांदा काय म्हणताय, यश येणं अशक्य आहे. मन कन्फ्युज झालं. तुम्ही पहा, श्रीमंत मनुष्याची गरीब मनुष्यांची मानसिकता तपासा. उदाहरणार्थ आपण आता मोठमोठे लोक पाहतो की असं मी ऐकलंय की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचं काम करत होते. ठीक, खरं असेल खोटं असेल किंवा माझी माहिती अपुरी असेल, पण जे हे काय असेल भरत होते. त्यांच्या जोडीला इतर लोकही पेट्रोल भरत होते. मग ते मोठे का नाही झाले? जर त्यावेळेची धीरूभाई अंबानीची आणि त्यांच्या जोडीला दुसरा जो पेट्रोल भरायला त्याची मानसिकता तपासली तर काय मानसिकता असेल की धीरूभाई अंबानींच्या मनामध्ये विचार चालले असतील, या पंपावरती जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या माझ्या असाव्यात, असे पेट्रोल पंप माझे असावे, आलेला पैसा मी इन्व्हेस्ट कसं करेन पुढं, अजून त्या पैशाला अधिक वाढ कशी करेन किंवा अजून दुसरं काम कसं बघेन, मला अजून पैसे पाहिजेत, मला प्रगती हवी आहे. आणि त्यांच्या जोडीला दुसरा जो काम करतोय त्याच्या मनामध्ये काय विचार असतील, आता आपला पगार होईल, पगार झाल्यानंतर घरातला मटेरियल आणायचंय, किराणा माल आणायचंय वगैरे वगैरे, थोडे पैसे शिल्लक राहिले तर हॉटेलमध्ये जाऊन आपण थोडंसं मनासारखं खाऊन येऊया. या दोघांच्या मानसिकतेमध्ये फरक आहे. म्हणजे तुम्हाला बघा, तुम्ही आजपर्यंत पाहिलंय का, तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर तुमच्याकडे ते आलंय 100%. मी बोलतो हे चुकीचं बोलत नाहीये, तुम्ही तुमचं आयुष्य तपासून पहा.
की तुम्हाला जे तीव्रपणे मनातून व्याकुळता निर्माण झालेली आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. मिळालेले आहेत, नक्की मिळाले आहेत. मग सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, मग पैसा काय चीज आहे? पैसा पण एक आकर्षित करण्याची गोष्ट आहे. दुसरा विषय मानसिकता. तुमच्या आजूबाजूचे लोक, त्यांचे विचार तुमच्यावरती प्रभाव टाकत असतात. याचं उदाहरण एक सांगतो मी. एक सोम्या नावाचा विद्यार्थी असतो. अतिशय उद्धट असतो, उनाडक्या करणारा असतो. त्याचे मित्र देखील तसेच असतात. शाळा शिकत नाहीत, नापास होतात. शेवटी सोम्याचे वडील त्याला कंटाळले होते. रोज भांडण तंटा आणायचा. मग त्याला वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिला. हाकलून दिल्यानंतर सोम्यानं काय केलं? आता पैसे नाहीत. मग त्यानं भिकारी मित्रांची संगत केली, जे भिकारी भीक मागून जगतात. मग हा देखील रोज भीक मागायचा आणि खुश व्हायचा, आज मला जर भरपूर भीक मिळाली. दिवस जात होते. हळूहळू त्याची परिस्थिती खूप बिकट होत चालली होती. 2 वेळचं कसं तरी जेवायचं किंवा तेही पोटभर नाही मिळायचं. अंगावरती फाटकी वस्त्र. त्याचं स्वप्न होतं. आता भिकाऱ्यांच्या मध्ये राहून त्याचं स्वप्न काय होतं? की मला चांगली कपडे मिळावी, पोटभर अन्न मिळावं. हे स्वप्न आहे. हे काय मोठं स्वप्न आहे का? अजिबात नाही. पण संगत तशी होती. दैवयोगाने एकदा असं झालं की त्याच गावातील एक करोडपती सेठ होते. त्याने एका साधूने सांगितलं होतं की तुला जर तुझं पाप धुवून काढायचं असेल तर एका भिकाऱ्याला 1 महिनाभर तुझ्याजवळ सांभाळ आणि त्याला असा सांभाळ, सगळं ऐश आराम द्यायचं त्याला. आणि ते करोडपती सेठ शोधतच होते कोणता भिकारी हे करायचं. तेवढ्यात सोम्या त्याने भीक मागायला आला. शेठजी भीक द्या. शेठजी म्हणले भीक काय देतोय, तुला तर मी करोडपती बनवतो, चल माझ्यावर. सोम्या तयार झाला. सोम्या त्या करोडपती शेठच्या घरी गेल्यानंतर त्यानं कधी विचार केला नव्हता असं आयुष्य त्याला मिळालं. एसी मध्ये झोपायचं, नोकर चाकर पंच पक्वान्न, कितीही पैसे खर्च करा, कितीही शॉपिंग करा. 1 महिना त्याला हे असं आयुष्य मिळालं. 1 महिन्यानंतर शेठजी म्हणाले, आता तुम्ही तुमची फाटकी कपडे घाला आणि इथून निघून जा. सेठने त्याला 1 रुपया दिलेला नाही, काही दिलेलं नाही. महिनाभर जे केलं ते केलं, पण जाताना काही दिलं नाही. सोम्या आता पुन्हा आपल्या भिकारी मित्रांच्याकडे निघाला होता. पण जाताना त्याच्या मनामध्ये विचारांचं वादळ उठलं होतं. मला अशी श्रीमंती हवी आहे, मला श्रीमंत व्हायचंय, मला श्रीमंत व्हायचंय, हे विचार त्याच्या डोक्यात यायला लागले. श्रीमंतीची चव काय असते त्यानं चाकली होती, सन्मान पाहिला होता. आता त्याचे विचार बदलू लागले. हळूहळू तो निम्म्या रस्त्यातून घरी जातो, भिकाऱ्यांच्याकडे जात नाही, वडिलांना हात जोडतो, विनंती करतो, मी आता बदललोय, मला संधी द्या. खूप कष्ट करतो, उद्योगधंदा निर्माण करतो आणि करोडपती होतो. म्हणण्याचा अर्थ काय की तुमची मानसिकता तुम्हाला गरीब अथवा श्रीमंत ठेवत असते. आता आपण ज्यावेळेला म्हणतोय की पैसा वाईट आहे, इथं फार मोठी चूक करतोय आपण. पैसा वाईट कसा होईल आणि चांगला तरी कसा होईल? तो निर्जीव आहे. धातूची नाणी आणि कागदाच्या नोटा निर्जीव आहेत. तो चांगला किंवा वाईट कसा होईल हो? तो नाती कशी तोडेल हो? नाही तोडणार. पैसा वाईट नाही, तो निर्जीव आहे. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं तो पैसा कमावता किंवा ज्या पद्धतीनं तो पैसा खर्च करतात त्या गोष्टी चांगले किंवा वाईट असू शकतात. कदाचित तुम्ही वाममार्गाने पैसा कमवत असाल, मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याच नातेवाईकांची किंवा कोणाचीही, नातेवाईकांचं असं नाही, कोणाची इस्टेट हडप करत असाल, पेन्शन हडप करत असाल, पैसे हडप करत असाल तर तुम्हाला टेन्शन देणारच ईश्वर. तर आणि त्या मार्गातून तुम्ही श्रीमंत होत असाल तर लोकांचा दृष्टिकोन राहणारच आहे ना की हा पापी असून सुद्धा श्रीमंत झालाय. आता ते खर्च कसे करता? एखाद्याची वाट लावण्यासाठी, एखादा तुमची लय निंदा जास्त करतोय म्हणून त्याची सुपारी देण्यासाठी, गरिबांना चिरडण्यासाठी. म्हणजे पैसा वाईट नसतो, कारण तो निर्जीव आहे. पैसा मिळवण्याची आणि खर्च करण्याची पद्धत चांगली किंवा वाईट असते, म्हणजे तो मनुष्य वाईट असतो, पैसा वाईट नसतो. अनेक लोक मी असे पाहिलेत, करोडपती आहेत, अरबपती आहेत, परंतु
ते त्यातील पैसा स्वतःसाठी खर्च न करता जनकल्याणासाठी, गोरगरिबांसाठी ते वापरतात. हा साधू असो, संत असो, फकीर असो, कोणी असो, पैशाची गरज आहे. आता त्या पैशातून तुम्ही जर लोकांच्यासाठी चांगल्या गोष्टी करत असाल, लोकांची दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर चांगली गोष्ट आहे ना. त्यामुळं मी पुन्हा एकदा म्हणतो, पैसा चांगला किंवा वाईट नाही, त्याच्याशी आपली जी भावना जोडलेली आहे ती भावना चांगली किंवा वाईट असू शकते. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कळालं की पैसा तुमच्याकडे आकर्षित का होत नाही. हे जे ब्लॉकेजेस आहेत या गोष्टी तुम्हाला मनातून काढून टाकाव्या लागतील. दुसरी गोष्ट, पैसा तुमच्याकडे येतोय असा कोणी नाही ज्यानं पैसा पाहिला नाही किंवा कोणाला पैसा मिळाला नाही. आता कमी पैसे मिळत असतील किंवा भरपूर मिळत असतील हा विषय वेगळा, पण पैसा प्रत्येकालाच मिळतो. परंतु पैसा मिळाल्यानंतर तुम्हाला आभार मानावं लागेल या सृष्टीचं, या लोकांचं. कारण तुम्ही काही करत नाही, मी नेहमी म्हणतो. तुमच्या आजूबाजूला असणारे सगळे घटक तुम्हाला मदत करत असतात. पहिल्यांदा तुम्हाला रोज आभार मानावा लागेल, पैशाचाही आभार मानावा लागेल की तू येतोस, माझ्या समस्या दूर करतोस, मला सन्मान प्राप्त करून देतोस, मी तुझा खूप खूप आभारी आहे. ज्यांच्या मार्फत, ज्यांच्याकडून पैसा येतो त्यांच्याही आभार माना. म्हणजे हे ब्लॉकेज निघून जातं. आणि मनापासून ऍक्टिंग नाही, ऍक्टिंग केली तर मध्ये सक्सेस होत नाही ना. शेवटी सृष्टीला कळतं ना हे ऍक्टिंग आणि मनापासून. तर हे ब्लॉकेजेस निघाले पाहिजेत. येणारा पैसा थोडा का होईना, तुम्हाला 1,000 मिळाले तर त्यातले 10 रुपये, 100 रुपये का होईना लोकांसाठी, जनकल्याणासाठी वापरता आले पाहिजेत. त्यामुळे पैसा वाहता राहतो. मनातील त्याच्याविषयी भावना चांगल्या पाहिजेत आणि मनामध्ये विचार सदैव चालू झाले पाहिजेत. मला पैसे मिळवायचे आहेत, पैसे मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यात कसे बदल होतील, काय होतील, याचं व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. तुम्ही नजरेपुढे ते पिक्चर पाहायला पाहिजे. संध्याकाळी झोपताना सुद्धा याचे विचार मनामध्ये घोळवत घोळवत झोपलं पाहिजे. मोठमोठे श्रीमंत लोक आहेत त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्यामध्ये तुम्हाला राहावं लागेल. असं करता करता मग पैसा आकर्षित होतो. म्हणजे असं नाही की बाहेरच्या नोटा येऊन तुमच्या अंगाला चिकटतात, असं नाही. पैसा आकर्षित होतो म्हणजे पैशाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतात आणि मग त्या संधी आल्यानंतर त्याचं सोनं करायचं का नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. मग त्यावेळेला तुम्ही जे कष्ट कराल ते योग्य दिशेनं जाईल. आता पैसे येण्याचे म्हणजे लक्ष्मी येण्याचे मंत्र देखील आहेत. कुबेराचे असतील, त्रिपुर सुंदरी मातेचे असतील, महालक्ष्मीचे असतील, अशी काही यंत्र आहेत, अशा काही वस्तू आहेत ज्या पैशाला तुमच्याकडे आकर्षित करतात. परंतु हे मार्ग इतके मोठे प्रभावी नाहीत जितके मी आत्ता सांगितलेत. याच्या बरोबर जर तुम्ही आध्यात्मिक उपाय केले तर दुधामध्ये साखरच. पण हे नसेल आणि केवळ यंत्र पुसताय, नुसती मंत्र म्हणताय, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता हे जे अध्यात्मातील जे काही मंत्र असतील हे मी व्हिडिओवरती न देता मी तुम्हाला पर्सनली देऊ शकतो. परंतु या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत हे उपाय तुम्ही मनापासून आजमावून पहा. किंवा या संदर्भात आपली शिबिर देखील असतात. सबकॉन्शियस माइंडवरती, मनावरती, विचारांच्या वरती. या शिबिराला जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुमचे ब्लॉकेजेस निघून जाऊन तुमच्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. जय आदिशक्ती.